आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। पोलीस प्रशासन जर बळाचा वापर करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आला तर याला जबाबदार फक्त पोलीस प्रशासन असेल। हे आहेत चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वास पाटील यांनी साखर कारखान्यावर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे सोडून जे शेतकरी आपल्या थकीत FRPचे 17 कोटी रुपये मिळावे यासाठी मोर्चा काढला आहे तो मोर्चा मोडून काढण्याचे प्रयत्न करत आहेत। 28 ऑक्टोबर रोजी असाच एक मोर्चा काढण्यात आला होता व 3 नोव्हेंबर पर्यंत थकीत FRP जमा करण्यासाठी मुदत दिली होती, पण कोणत्याही कारखान्याने ती जमा केली नाही। मग त्यांच्यावर कारवाई न करता जे आपला हक्क मागत आहेत त्या गोरगरीब शेतकऱ्यांवर हे पोलीस अधिकारी दादागिरी करत आहेत। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की व मारहाणीचा प्रयत्न केला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी लवकरच माननीय राजू शेट्टी साहेब, गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।